उमरगा तालुक्यामधलं जकेकुरवाडी गाव, या गावामध्ये रोज संध्याकाळी 6 वाजता एक भोंगा वाजतो आणि हा भोंगा वाजला रे वाजला की घरातले टीव्ही मोबाईल बंद होतात. 8 वाजेपर्यंत हेच चित्र असतं. पण गाव असं का करतं? 6 ते 8 या वेळेत गावात नेमकं काय घडतं बघूयात माझाचा रिपोर्ट. आता तुम्ही म्हणाल हा सायरन कसं? तर हा सायरन आहे विद्यार्थ्यांना अभ्यासाची आठवण करून देणारा. उस्मानाबादच्या उमरगा तालुक्यातील जकेकुरवाडीमध्ये रोज संध्याकाळी 6 वाजता गावात हा सायरन वाजतो. गावातले टीव्ही मोबाईल बंद होतात आणि सुरू होतो विद्यार्थ्यांचा अभ्यास. पहिला आमच्या गावामध्ये टाइम टेबल नव्हतं, पण आमच्या सरपंचांनी आमच्या गावामध्ये टाइम टेबल सुरू केले. 6 वाजता बेल वाजते, मग आम्ही सर्वजण ग्रामपंचायतच्या वाचनालयामध्ये येऊन ग्रुप करून अभ्यासाला बसतो. आमच्या गावामध्ये करेक्ट 6 वाजता बेल वाजते. आम्ही टीव्ही मोबाईल बंद करून अभ्यासाला बसतो. संध्याकाळची वेळ सुरू झाली की गृहिणींच्या मालिका सुरू होतात, तर विद्यार्थीही मोबाईलवर खेळत बसतात. हीच सवय मोडून काढण्यासाठी गावकऱ्यांनी हा नवा प्रयोग सुरू केलाय. काही मुलं म्हणा, मुलाचे पालक म्हणा, मोबाईलच्या व्यसनाच्या एवढ्या आहारी गेलेले आहेत की सारखं त्या मोबाईलमध्ये गुंतून असतात. व्हॉट्सअप बघणे किंवा मेसेज बघणे वगैरे. मग काहीतरी शिस्त लागावी आणि त्यांना एक सवय असावी, त्यांना एक टाइम टेबल मिळावं, या हेतूने ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने असा एक उपक्रम राबवण्यात आला की संध्याकाळी 6 ते 8 या वेळेमध्ये कोणीही मोबाईल वापरायचा नाही. आणि विशेष म्हणजे या वेळेचा उपयोग मुलांच्या अभ्यासासाठी सुद्धा केला जातो. सारंग वाजतंय. 7 ते 8 वाजेपर्यंत आम्ही टीव्ही मोबाईल बंद करता लेकरं अभ्यास करते. ते राज्यातील हा दुसरा प्रयोग आहे. यापूर्वी सांगलीच्या मोहितेवाडीतही असाच प्रयोग राबवण्यात आला होता. समाजामध्ये जाऊन समाजाचा दृष्टिकोन कुठेतरी काढायला शिकवला पाहिजे, म्हणून माझ्या डोक्यामध्ये संकल्पना या ठिकाणी सुचली. विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी अभ्यास करण्याची गोडी, अभ्यास करण्याची आवड त्या ठिकाणी निर्माण होत आहे. सामूहिकरित्या अभ्यास केल्यामुळे एकमेकांना प्रश्न विचारून त्या ठिकाणी प्रश्नांची व विचारांची देवाणघेवाण या ठिकाणी विद्यार्थ्यांमध्ये होत आहे. आणि अशा प्रकारचे विविध उपक्रम आम्ही आमच्या जकेकुरवाडी या गावामध्ये या ठिकाणी राबवत आहोत. आपल्या आजूबाजूचे विद्यार्थी पाहिले ना तर त्यांची मोबाईलची गट्टी आणि पुस्तकांची गट्टी घेतल्याचंच दिसतं. आणि म्हणूनच या पिढीला पुस्तकांच्या दुनियेत परत आणण्याचा विडा जकेकुरवाडी या गावाने उचललाय. इतर ग्रामपंचायतींनीही या गावाचा आदर्श घेण्यासारखा आहे.